नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की मित्रांनो, अशाच चांगल्या चांगल्या प्रतिथयश लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचा चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा आणि त्यातला ऑल हा पर्याय निवडा. चला मित्रांनो, आज सुरू करूयात सचिन बेंडभर यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी रानपाखरांची शाळा आणि आज भाग 4. जुलै महिना सरला. शाळेत मला आता 1 महिना झाला होता. मी शाळेत हजेरी घेत होतो तेवढ्यात दारात पोस्टमन आला. माझ्या हातावर पत्र ठेवत झरकन निघूनही गेला. मी कुतूहलानं पत्र उघडलं. पत्र बाबांचं होतं. बाबांचं पत्र बघून मला खूप आनंद झाला. माझी नजर पत्राच्या ओळींवरनं भराभर जायला लागली. सगळं पत्र वाचून काढलं. समाधान होईना. मग पुन्हा वाचलं. घरची ओढ लागून राहिली. महिना संपला तरी घरी गेलो नव्हतो. आता पगारही झाला होता, त्यामुळे पगार घेऊन मी घरी जायचं ठरवलं. 10:30 वाजता मुलांना सोमवारची नागपंचमीची सुट्टी सांगितली. शाळा सोडून दिली. मी कुलूप लावत असताना दत्तूचा बाप सिगरेट पीत पीत शाळेसमोर आला. सिगरेट संपल्यावर सवयीप्रमाणे त्यांनी ती खाली टाकून रेंगसली आणि पुढे चालायला लागला. ओ जरा इकडे याव, मी म्हणालो. कोण? मी? हो तुम्हीच. तो माझ्याजवळ आला. उर्मट्टपणे म्हणाला, बोला, काय काम आहे? शाळेच्या परिसरात सिगरेट ओढून तुम्ही इथेच का टाकतो? इथे मुलं शिकतात, खेळतात, त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल ना. झाला नाही ना, तो उद्धटपणे बोलला. अहो लक्षात घ्या, शाळेच्या परिसरात सिगारेट ओढणं योग्य नाही आहे. तुम्हाला ओढायचे असेल ना तर कुठेतरी बाजूला जा ना, पण इथे नका ओढू. अनवडली तर काय करणार रे तू? तो एकेरीतच बोलला. मी तुम्हाला इथे सिगरेट ओढू देणार नाही, मी ठामपणे म्हणालो. कोण अडवते मला? हा, आता इथून पुढं मी हिथंच सिगरेट वाढणार. कोण काय उपटणार नाही माझी. त्याचा तो उर्मट्टपणा बघितला आणि मीच तिथनं निघालो. पुढे अजून मला बरीच कामं होती. खोलीत जाऊन बॅग भरली. आप्पांना विचारायला गेल्यावर दत्तूच्या बापाचा उर्मट्टपणा सांगितला तेव्हा ते म्हणाले, गुरुजी त्यो लय रगील गडी आहे, त्याच्या नादाला नका लागू. गाव पण त्याच्यापासून 4 हात लांबच आहे. मी हो म्हणालो आणि त्यांचा निरोप घेऊन निघालो. शाळेतून आज पहिल्यांदा घरी निघालो होतो, त्यामुळे माझे पाय थांबत नव्हते. खडकवाडीतनं कर्जत एसटी पकडली आणि मजल दरमलजल करत कर्जतला पोहोचलो. बँकेत गेलो. कॅशियर म्हणाला, अहो इथे तुमच्या वडिलांची सही लागेल. काय? मी दचकलो आणि विचारलं, वडिलांची सही? वडिलांची सही कशासाठी? अहो त्यांचं खातं आहे ना. नाही हो, खातं माझं आहे. तुम्ही शिक्षक आहात? कॅशियरनं आश्चर्यानं विचारलं. मी हो म्हणालो. माझ्या सडपातळ शरीरयष्टीवरनं त्यांना मी कॉलेज कुमार वाटलो होतो. मग ठीक आहे, इथे सही करा, मी टोकन देतो. तो म्हणाला. मी सही केली. बँकेत सुरुवातीला स्लिप भरून दिली. त्यांच्याकडनं टोकन घेऊन बाकड्यावर जाऊन बसलो. नशिबानं बँकेत गर्दी नव्हती, त्यामुळे 5-10 मिनिटात नंबर आला. आज मला माझा पहिला पगार मिळाला होता. बँकेतनं मी 3,000 रुपये काढले होते. पहिला पगार 3,000 रुपये. त्यातून गट विमा 60 रुपये कट झाला होता. ते 3,000 घेऊन मी बँकेच्या बाहेर आलो. पहिल्या पगारातनं घरी काहीतरी न्यायचं ठरवलं. तेवढ्या चौकात पोस्ट ऑफिसच्या पुढे देशमुख सर दिसले. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार घातला. तेव्हा सरांनी शाळेची माझी चौकशी केली. सरांबरोबर आणखीन कोणीतरी व्यक्ती होती. त्यांच्याशी माझी ओळख करून देत सर म्हणाले, चित्ते सर हे भोपळेवाडीचे शिक्षण सेवक. हो का? काय नाव काय सर तुमचं? मी मनोज शिंदे. आणि सर हे चांगई शाळेचे चित्ते सर बरं का, भोईरवाडी केंद्रात आहेत. देशमुख सर मध्येच म्हटले. गाव कोणतं सर तुमचं? मी जळगावचं आहे, पण आता इथं स्थायिक झालो.
किती वर्ष झाली सर आता तुम्हाला? 10 वर्ष झाली ना सर. काय तुम्ही कुठे गावाला निघालात का काय? माझ्या पाठीवरच्या बॅगकडे बघत देशमुख सरांनी विचारलं. हां, 2 दिवस सुट्टी आहे, म्हटलं गावाला जाऊन यावं. बरं सर, मी येऊ का? हो, या या. त्या दोघांचा निरोप घेतला आणि मी निघालो. 3,000 रुपयांमध्ये मला घरच्यांसाठी काहीतरी घ्यायचं होतं. माझ्या थोड्या पगारात मी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला काही घेऊ शकत नव्हतो. मला सगळ्यांच्या गरजेची आणि सर्वांना उपयोगी पडेल अशी गोष्ट घ्यायची होती. काय घ्यावं बरं? या विचारात मी चालत असताना माझं लक्ष एका दुकानातल्या काचेत ठेवलेल्या एका मूर्तीवर गेलं. ती गणेश मूर्ती होती, मेटलमधली. मूर्ती खरोखर खूप सुंदर होती. नकळतपणे माझे पाय तिकडे ओढले गेले. मग मी त्या मूर्तीची दुकानदाराकडे चौकशी केली. दुकानदारानं 300 रुपये किंमत सांगितली. मग हो नाही करता करता 260 रुपयांना मिळाली. मग ती मूर्ती घेऊन घरच्यांसाठी मिठाईच्या दुकानातनं एक मिठाईचा बॉक्स खरेदी केला. अजून बबलूसाठी काहीतरी घ्यायचं होतं. काय घ्यावं बरं? एक मस्त ड्रेस घेऊन म्हणजे तो खुश होईल. मी कपड्याच्या दुकानात शिरलो. काय पाहिजे? दुकानदारानं विचारलं. मला रेडीमेड ड्रेस घ्यायचा आहे. संदीप, यांना ड्रेस दाखव. दुकानदाराने आवाज दिला. या सर, इकडे या. मी काउंटरवर गेलो. कुणाला पाहिजे ड्रेस? माझ्या लहान भावाला. किती वर्षाचा आहे? 16 वर्षांचा आहे. कसे कपडे दाखवू? जीन पॅन्ट आणि टी शर्ट दाखवा. मग त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स दाखवल्या. त्यातनं एक पॅन्ट निवडली. तिला मॅचिंग होईल असा टी शर्ट काढला. याचं बिल करा असं म्हणत मी पॅन्ट आणि टी शर्ट त्याच्या हातात दिला. दुकानदारानं बिल केलं. डिस्काउंट जाऊन मला तो शर्ट आणि पॅन्ट 730 रुपयांना पडली. दुकानदाराला पैसे दिले आणि मी तिथनं निघालो. धामणीत पोहोचलो तेव्हा सूर्य डोंगराआड गडप झाला होता. बैलगाड्या धुराळा उडवत निघाल्या होत्या. धामणीच्या मातीत पाय ठेवला आणि मला आपलेपणाची जाणीव झाली. माझी पावलं घराच्या ओढीनं झपाझपा चालायला लागली. कधी एकद्याना सगळ्यांना बघीन भेटीन असं झालं होतं. घराजवळ पोहोचताच बबलू धावत आला आणि मला बिलगला. कसा आहेस बबलू? मी मजेत आहे दादा. अभ्यास करतोयस ना? हो. यंदा बोर्डाची परीक्षा आहे बरं. अभ्यास चांगला कर. आणि हे घे तुला नवीन ड्रेस. यावर्षी 70% पुढे मार्क मिळाले ना तर घड्याळ देईन तुला. दादा, मी पाडीन 70च्या पुढे मार्क. मी दारात येताच आईनं भाकरीचा तुकडा आणि पाणी ओवाळून टाकलं. आजीनी तोंडावरनं हात फिरवत कडाकडा बोटं मोडली आणि म्हणाली, लय वांगाळ झाला रे, काय खातो पितो का नाही तू? दादा आपल्या घरात फोन घेतलाय. काय सांगतोयस? कुठे आहे? चल की दाखवतो. बबलूनं मला हाताला धरून घरात नेलं. हॉलमध्ये टिपॉयवर ब्लॅक कलरचा फोन ठेवला होता. मी रिसिव्हर उचलला, कानाला लावला. कुर्र असा आवाज कानात घुमला. मी रिसिव्हर जागेवर ठेवून दिला. मनोज, कशी काय चालली बाबा तुझी शाळा? बाबांनी विचारलं. बाबा, चांगली चालली आहे शाळा. मग बाबांनी माझ्या शाळेविषयी अजून विचारपूस केली. मी एक शिक्षकी शाळेवर, डोंगरावरच्या शाळेत हे कळल्यावर सुरुवातीनं त्यांना काळजी वाटली होती. पण मी शाळेची आणि गावाची माहिती सांगितल्यावर त्यांना बरं वाटलं. गावातल्या लोकांनी केलेल्या सहकार्यामुळे त्यांना समाधान वाटलं. मिठाईचे बॉक्स मी जेवताना बाहेर काढले. रात्री जेवणाच्या वेळी नेहमीसारखे सगळेजण एकाच वेळी जेवायला बसलो. खूप दिवसांनी आज घरच्या लोकांमध्ये जेवायला बसल्यानं बरं वाटलं. जेवण झाल्यावर अंथरुणात पडल्या बबलूनं मी गेल्यानंतर घडलेल्या सगळ्या घटना मला इत्थंभूत सांगितल्या. दुसऱ्या दिवशी आजी देवपूजा करत असताना मी गणपतीची मूर्ती आजीकडे दिली. आजीला ती मूर्ती खूप आवडली. आजीनं घरातल्या प्रत्येकाला ती मूर्ती दाखवली. घरातल्या प्रत्येकाला ती मूर्ती खूप आवडली. त्यातल्या त्यात माझ्या पहिल्या पगाराची ती मूर्ती असल्यामुळे सगळ्यांना माझं मोठं कौतुक वाटलं. आजीनी ती मूर्ती आमच्या देवघरात ठेवली. बाबा सकाळीच कामाला गेले. आज त्यांची फर्स्ट शिफ्ट होती. आई घरात भाकरी थापत होती. आजी देवपूजा करत होती. बबलू एका कोपऱ्यात पुस्तक घेऊन बसला होता. मी सायकलला टांग मारली आणि चौकात आलो. पारावर मित्रमंडळी पेपर वाचत बसली होती. मला बघताच गजा किंचाळला. अरे मन्या, इकडे की, बऱ्याच दिवसाने आला. मित्रांना बघताच मलाही खूप आनंद झाला. काय इतक्या दिवसांनी उगवला होय रे? अरे काय करणार, सध्या सुट्टीच नाही ना.
मग आता किती दिवस सुट्टी आहे? आता फक्त उद्याचा दिवस. आईला मास्तर लोकांचं बरं आहे बरं का. का रे? मग आता वटपौर्णिमा आली सुट्टी, नागपंचमी आली सुट्टी, दसरा दिवाळी जयंत्या पुण्यतिथ्या नुसत्या सुट्ट्याच सुट्ट्या. गजा बोलला. मग तू हो ना मास्तर. नाही ना डोकं चालत. आता ह्या कंपनीच्या कामाने ना डोक्याचा निस्ता भुस्सा झालाय. परत वर साहेब लोकांची बोलणी खायला लागतात. अरे मग आमच्यावरती असतात साहेब आम्हाला. ना तुमचं वेगळं आहे. काही वेगळं नाही आहे. प्रत्येक सुनेला दुसरीची सासू चांगली वाटते ना, तसं आहे. आता तुम्ही मास्तर लोक आम्हाला बोलायला ऐकणार होय तुम्ही. मी गालात हसलो. म्हटलं बरं चला चहा घेऊ समोरच्या हॉटेलमध्ये. आम्ही सगळे हॉटेलमध्ये शिरलो. 2 तास गप्पा मारल्या, त्यांचा निरोप घेतला. घरी गेल्यावर बबलूबरोबर जेवण केलं. घरी आल्यावर मला भोपळेवाडीचा जणू विसरच पडला. असं वाटत होतं नको ती शाळा आणि नको ते बाहेर राहणं. आपल्या लोकांना सोडून असं बाहेरगावी राहणं मला आवडत नव्हतं, पण करणार काय. सरकारी नोकरी होती ना, सोडताही येत नाही. आणि सगळ्यात जास्त ताप म्हणजे जेवण तयार करण्याचा. जेवण बनवण्याचा जेवढा कंटाळा येतो ना, त्यापेक्षा जास्त कंटाळा भांडी धुण्याचा येतो. पण घरी आल्यावर कसं राजासारखं जीवन चालू झालं. मनोज जेवायला चल रे, या हाकेनं किती बरं वाटत होतं. पण आनंदाचे दिवस कसे भरकन निघून जातात. सुट्टीचे 2 दिवस कसे संपले कळलंच नाही. मंगळवारी सकाळी 6लाच उरकलं, निघालो. बबलू सोडवायला निघाला होता, पण मीच त्याला नको म्हणालो, कारण बाहेर रिमझिम पाऊस चालू होता. घरचे सगळे काळजी करत होते, पण मी छत्री घेऊन व्यवस्थित जातो असं सांगितलं. जाताना घरचा फोन नंबर लिहून घेतला. खडकवाडीत पोहोचल्यावर मी STD बूथवरनं फोन करीन असं घरच्यांना सांगून निघालो. भोपळेवाडीला आता तसली कसली सोयच नव्हती. रिमझिम पडणाऱ्या पावसात मी घरातनं बाहेर पडलो. बाहेर माती भिजल्यामुळे चांगली चिकचिक झालेली होती. त्या चिखलातून पाय तुडवत निघालो. खडकवाडीला पोहोचेपर्यंत 9 वाजले होते. मग तिथल्याच STD बूथवरनं घरी फोन करून पोहोचल्याचं सांगितलं. आता पाऊस जरा थांबला होता. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी ढगातनं डोकं वर काढलं होतं. झाडाझुडपांना टवटवीतपणा आला होता. मी भोपळेवाडीची वाट धरली, चालायला लागलो. भोपळेवाडीत पोहोचलो तेव्हा मुलं शाळेसमोर खेळत होती. मी मंगळ्याकडे चावी दिली. मंगळ्याला शाळा स्वच्छ करायला सांगितली. मग खोलीत जाऊन थोडा फ्रेश झालो. तेवढ्यात आप्पा आले. या आप्पा या, आत या ना. लगेच आला गुरुजी? आप्पांनी विचारलं. अहो 2च दिवस सुट्टी होती ना आप्पा. सुट्टीचं काय गुरुजी? अहो आधीचे गुरुजी गेले की लय दिवस तिकडं थांबायचे. हो, आणि मग शाळा? तेव्हा 2 शिक्षक होते. काही दिवस एक थांबायचा, त्यो आला की हा जायचा. पण मग गावातले काही बोलत नव्हते? काय बोलणार हो. ह्या इथं डोंगराव शिक्षक भेटायचे पंचायत. इथं यायलाच कोणी तयार नसायचं ना. भोपळेवाडीची शाळा कोणाला दिली की सरपंच त्याला न्यायला तिथं तालुक्यात जायचे. शाळेचा पट कमी झाला आणि हेतून एक शिक्षक उचलला गेला. बरं आप्पा, शाळेची वेळ झाली, जाऊ मी शाळेत? घरची बरी आहेत ना सगळी? हो, सगळी बरी आहेत. मग आप्पा पुन्हा घरात वळले. रोजच्यासारखे ते आणि अंजीच आज घरी होते. आधेमध्ये ते नेहमी माझ्याकडे गप्पा मारायला येत. मी शाळेत निघालो. दत्तूचा बाप पुढून सिगरेट फुकत येत होता. मी आज काहीच बोललो नाही. जवळ आल्यावर माझ्या पुढे सिगरेट टाकून ती पायानं रेंगसली आणि पाय आपटत दत्तूचा बाप निघून गेला. मला तो त्याचा इतका वैरी का मानत होता का कोणाला माहिती. पण त्याच्या डोक्यात माझ्याविषयी खूप चीड दिसायची मला. बघू एकदा गांधीगिरीचा वापर करून असं ठरवून मी वर्गात शिरलो. मी वर्गात शिरताच मुलं जागेवर उभं राहून म्हणली, एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते, बसा खाली बसा. बरं आज कोण कोण घरी राहिलंय? गुरुजी, मानकू. सामूहिक उत्तर आलं. गेलाय कुठे मानकू? गुरुजी तो गेला ढोरांच्याकडं. बरं ठीक आहे, मी तुम्हाला सुट्टीत करण्यासाठी अभ्यास दिला होता, सगळ्यांनी तो बाहेर काढा. मी हजेरी पूर्ण करत म्हणालो. तेवढ्यात दत्तू जोरात किंचाळला. बाकीच्या मुलांनी आरडाओरडा सुरू केला. मी हजेरी मिटून मागे बघितलं तर दत्तू पालथा पाडला होता आणि त्याच्यासमोर एक भला मोठा नाग फणा काढून उभा होता. ते बघून बाकीच्यांची घाबरगुंडी उडाली. दत्तूनं तर डोळ्याची अंडीच केलेली होती.
ते बघून मी हादरलो, पण क्षणभरात मी स्वतःला सावरलं. चला सगळ्यांनी वर्गाच्या बाहेर व्हा लवकर. मुलांचा लोंढा लवकर वर्गाच्या बाहेर हाकलला, पण ठणाठणा बोंबलतच तो बाहेर पडला. त्यामुळे गाव गोळा व्हायला वेळ नाही लागला. दत्तू अजून पालथा होता आणि सापानी सुद्धा जागा सोडलेली नव्हती. त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. लोकांची गर्दी दरवाज्यात जमा झाली. आता माझा निर्णय मला घ्यायचा होता, तोही एका क्षणात. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. दबक्या पावलांनी मी हळूहळू पुढे झालो. साप फणा काढून तसाच उभा होता. सापाचा निम्मा भाग दप्तरात होता. मी सावधपणे खाली झुकलो आणि क्षणात सापाला दूर फेकून दिलं. साप खिडकीजवळ पडला तसाच खिडकीतनं सटकला आणि इथे मी मात्र सुटकेचा निश्वास टाकला. दत्तूनी इथं चड्डीच ओली केली होती. साप जाताच लोकांचा जमावात आला. या जमावात दत्तूचा बाप सुद्धा होता. दत्तूच्या बापाने माझे पटकन पायच धरले. गुरुजी गुरुजी मी चुकलो गुरुजी, मी मला लय माफ करा गुरुजी, मी चुकलो. अहो माझे कशाला पाय धरताय, माझे पाय सोडा. नाही नाही, आधी मला माफ केलं म्हणा तर पाय सोडतोय मी. बरं बाबा माफ केलं, आता तरी सोडा माझे पाय. तेव्हा कुठे दत्तूच्या बापानं माझे पाय सोडले. बघ बाळे, तू गुरुजीला दर वेळेला त्रास द्यायचा, पण गुरुजीने तुझ्याविषयी कधी मनात वाईट आणलं नाही. उलट आज तुझ्या दत्त्याचा जीव वाचवला गुरुजीने, पण तू मात्र गुरुजीच्या मुळा उठला होता नाही का. अरे नालायका, आता तरी सुधर की. आप्पानं दत्तूच्या बापाला चांगलंच खडसावलं. दत्तूचा बाप खाली मान घालून उभा होता. अरे आज गुरुजींनी सापाला फेकून नसतं दिलं तर काय झालं असतं कुणाला माहिती. गुरुजी होते म्हणून दत्त्या वाचला. लाखा म्हणाला. गुरुजी गुरुजी तुमचा उपकार मरेपर्यंत सरणार नाही म्या गुरुजी. असं म्हणत दत्तूचा बाप हात जोडून माझ्या समोर उभा राहिला. अहो त्यात उपकार कसले. माणसाला पश्चाताप झाला म्हणजे त्याच्या सगळ्या चुका क्षम्य असतात. मी म्हणालो, बरं आता गुरुजीला काम करू द्या, जावा घरला समदे. आप्पांनी सगळ्यांना बाहेर काढलं आणि केव्हाचे बाहेर उभे असलेले माझे विद्यार्थी भीत भीत आत आले. दत्तूचा बाप पुन्हा आत आला आणि म्हणाला, गुरुजी हे पोरगं लय घाबरलं, हे त्याला घरी नेऊ का. ठीक आहे आता घेऊन जा, पण उद्या मात्र त्याला पाठवा. हा हा गुरुजी पाठवतो. इतक्या भयानक प्रसंगानं अजून दत्तूच्या डोळ्यांपुढे तारेच दिसत होते. त्यामुळे मी त्याला एक दिवस घरी जायची परवानगी दिली. सगळेजण गेले, पण सापाच्या गप्पा मात्र अजूनही वर्गातनं बाहेर पडलेल्या नव्हत्या. मग मुलांशी गप्पा मारत मी त्यांची भीती काही प्रमाणात कमी केली आणि पुन्हा अध्ययनाकडे वळलो. संध्याकाळी शाळा सोडली तेव्हा खूप दमल्यासारखं झालं होतं. आज ग्रामशिक्षण समितीची मीटिंग ठेवली होती. शाळा बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट सरपंचाच्या ओळखीच्या माणसाला म्हणजे पाटील सरांना दिलं. लवकरच ते काम सुरू करणार होते. शाळा बांधकाम 4 महिन्यात पूर्ण होईल असं पाटील सरांनी सांगितलं. शाळेसाठी लाखांनी त्याची 5 गुंठे जागा दिली. लाखानं या पवित्र कामासाठी केलेल्या मदतीमुळे सर्व ग्रामस्थांनी त्याचं कौतुक केलं, त्याचा सत्कार केला. खरंच लाखासारखी अशी माणसं किती कमी असतात नाही का समाजामध्ये. मजुरी करून आपलं कुटुंब चालवणारा लाखा, अशिक्षित असून सुद्धा शिक्षणाविषयी त्याच्या मनात किती प्रेम. त्याला अक्षराचा गंधही नाही. त्याने शिक्षण क्षेत्रात दिलेलं हे योगदान खरंच प्रशंसनीय आहे. नाहीतर कार्य न करणारे फक्त बोलबच्चन समाजात जास्त दिसतात. आज समाजाला बोलघेवड्या समाजसुधारकांची गरज नाही आहे, तर लाखासारख्या कृतिशील समाजसुधारकांची गरज आहे. खोलीवर आल्यावर जरा फ्रेश झालो, बरं वाटलं. नकळत माझी नजर कोपऱ्यात ठेवलेल्या किशोर मासिकावर पडली. मी ते हातात घेतलं, वाचायला लागलो. मासिकामध्ये असलेल्या कविता खरोखर खूप छान होत्या आणि त्या ओघात मला एक कविता सुचली. मी ती लगेच कागदावर उतरवली. कवितेचं नाव होतं येते जगाया उभारी. आणि ती कविता अशी होती, गात गाणे फिरे पाणी पाटातुनी खळखळ. गात गाणे फिरे पाणी पाटातुनी खळखळ. तृष्णा भागवी पिकाची छाया धरी ते आभाळ.
सोनसळी ताट डुले मोतियाच्या भारासवे, सोनसळी ताट डुले मोतियाच्या भारासवे, कुबेराचा ठेवा शेती रूप त्याचे रोज नवे. येता वाऱ्याची लहर सळसळ पानोपानी, सांगे गुज निसर्गाचे डोलोनिया नित्य कानी. येतो पाखरांचा थवा किती हाक लावा त्यासी, येतो पाखरांचा थवा किती हाक लावा त्यासी, अवखळ धेटुकले दाणे टिपते आधाशी. शीळ वाजवतो वारा पक्षी कूजना ते करी, शीळ वाजवतो वारा पक्षी कूजना ते करी, अर्धपोटी कष्टातही येते जगाया उभारी, अर्धपोटी कष्टातही येते जगाया उभारी. माझ्याकडून नकळत कविता झाली. त्यावेळी याच मासिकाच्या पत्त्यावर ही मी कविता पाठवायचं ठरवलं आणि बॅगमधनं पाकिट काढून मी कविता पाकिटात टाकली, पाकिटावर तिकीट लावलं. रोजच्यापेक्षा वेगळं म्हणून माझा वेळही गेला आणि विशेष म्हणजे मला वैयक्तिक आनंद खूप मिळाला. मित्रांनो, सचिन बेंडभर लिखित रानपाखरांची शाळा या कादंबरीचा 4था भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.